त्यानुसार घेऊया, मग तुला अजून छानपैकी हो समजेल. ओके, चला. चला. आता पुढील प्रश्न बघ. आता एक आपण अजून छानपैकी घेऊया, मग तुला अजून छान कळेल. ओके, इकडे बघ. हो आपण काय करूया, 64चा काढूया. ओके, 64चा स्क्वेअर. तर आपण काय करायचं, पहिल्यांदा हा आणि हा याचा वर्ग लिहून घ्यायचा, म्हणजे स्क्वेअर लिहून घ्यायचा. ओके, 36 का स्क्वेअर किती येते, सॉरी 6चा स्क्वेअर, 6चा स्क्वेअर 36 किती येतं, 36 6चा 36 36. ओके, व्हेरी गुड. 36 आणि 4चा स्क्वेअर किती येतं, 16 16. ओके, लिहिलं बघ. ओके, आता काय हम्म करायचं, 3 डिजिट, आता या तिघांना काय करायचं, 6 × 4 × 2, म्हणजे या तिघाचा मल्टिप्लिकेशन केला आपण. बरोबर, हम्म बरोबर का. हो ओके, याचं मल्टिप्लिकेशन करूया आपण. बघूया, 6 × 4 किती, 24. 24 बरोबर, हो 24. 24 × 2 किती येणार, 22च्या डबल कर, हम्म किती होतं, 48 48. 48. ओके, हम्म चल. 48 काय करायचं, मग हा युनिट प्लेस सोडून टाकायचा, इथं स्टार लिहूया आणि हा 48 इथं ऍड करूया. ओके, चल. 6 9 0 and carry 1 and 3 plus 1 is equal to 4. ओके, हाँ 4096. दिस इज स्क्वेअर, हो स्क्वेअर आहे. ओके, 64चा स्क्वेअर आलेला. ओके, ठीक आहे. 64चा स्क्वेअर हो काय आहे, 4096. ओके, हम्म समजलं. हो 4, ओके, 96. ओके, ठीक. आणि 10 मिनिटं झाल्यानंतर परत तुला काय करायचंय, जॉईन करायचं. 10 मिनिटांनी काय करायचंय, परत जॉईन करायचं. ओके, आता हो क्लास एंड झाल्यानंतर जॉईन करायचं. ओके, तर समजलं तुला हे बाळा, हो मजा येते काढायला वर्ग. हो ओके, ठीक आहे. आता मग मी तुला देतो, तू मला सांगणार आता. ठीक हो आहे, चल. आणि ह्याच्यात अजून दोन पद्धती आहेत. हा, हो 5 ज्याच्या युनिट प्लेसला 5 असेल, तर आपल्याला स्क्वेअर काढण्यासाठी फार इझी आणि फार इझी असतं, ते पण सांगतो तुला. आधी हे आपण करूया कवर. ओके, चल. हो आता मी तुला एक एक हे देतो तुला, नंबर देतो, आणि त्याचं तुम्ही मला स्क्वेअर काढायला, स्क्वेअर सांग. ओके, चल. 19चा स्क्वेअर सांग, काय करू पहिल्यांदा. अं, पहिलं दोन ह्याच्यामध्ये हे करा, वन ला पहिलं बाजूला काय करा करू, ओके. आणि ओके, नाईन ओके, यांचं काय करूया, बाजूला करू. ओके, बाजूला केलं. ओके, चल. हा, आता काय करू मग, वनचा स्क्वेअर वन ओके, ओके, 1चा स्क्वेअर 1. ओके, व्हेरी गुड. 0 टू नाईनचा डिजिट मध्ये. स्क्वेअर ओके, 81 1चा स्क्वेअर. ओके, आणि 9चा स्क्वेअर 81. 2 डिजिट मध्ये लिहायचं सांगितलं होतं. ओके, तर 1 डिजिट हो मध्ये जर आपला स्क्वेअर येत असेल, 1 डिजिट मध्ये जर आपला स्क्वेअर येत असेल, तर आपल्याला 2 डिजिट मध्ये करायचं आहे, म्हणजे 0 लावायचं समोर, म्हणजे तो 1च राहील. बरोबर का नाही. ठीक, चल. हो आता पुढे काय करू मग. पुढं 1 × 9 × 2 हा, पुढं. 1 9 चा 9 9, व्हेरी गुड. 9 2 जा. आणि 9 2 चा 18 ओके, हे 18 काय करायचं, खिशात ठेवायचे का आपल्या, ऍड करायचं. आपल्या ऍड करायचे, आपल्या खिशात ठेवायचे नाही. ओके, चल. काढूया हा खिशात, मी वापस काढतो. चल, आता काय करूया पुढं, 18 कुठे ठेवू, 18. 8च्या खाली 8 आणि ओके, 1च्या युनिट खाली प्लेस 9 सोडायचा, एक युनिट प्लेस सोडायचा आणि 18 इथं ऍड करायचं. व्हेरी गुड, बरोबर का. हा चल. ओके, हा 1. 8 ऍड 8 इज इक्वल टू 16 16, 8 + 8 इज इक्वल टू 16, कॅरी 1. बरोबर, 3 आणि 3. बरोबर आहे का. 19चा स्क्वेअर आपण करून बघूया. 19 × 19 जर केल्यानंतर 9 9 81. बरोबर, 9 9 81. बरोबर, तर आणि 8. बरोबर, 9 1 9, 9 + 8 किती होता. 17 ओके, मग इथं आपण प्लस द्या, 0 द्या, स्टार द्या, चालेल. ओके, 1 1 9 9 आणि 1 1 1. 1 ऍडिशन करूया. 1 इथे किती येणार, ऍडिशन 16, कॅरी 1 6 अँड इथं 3. ओके, आलं का दोन्ही सेम, हो मजा आली का. हो
छान आहे का? आवडलं का नाही सांग बरं एक बार. आवडलं. हा ठीक. ओके. आता बघ. आता मी आता सुघोष सांगेल बघ. सुघोष किती मोठा सांगेल बघ बरं आता. 89 चा स्क्वेअर. सांग रे सुघोष. बघ आता सर सुघोष कसं पहिले सांगतो. 8चा वर्ग काढायचा 64 आणि ओके. 9चा 81. 64. बरोबर 81. व्हेरी गुड. सर आता त्या तिघांचा गुणाकार करायचा. व्हेरी गुड. या तिघाचा गुणाकार केला बघ. छान. व्हेरी गुड. चल पुढं. 8 9 72 गुणिले 2. 72 गुणिले 2. ओके. किती होणार? 2 2 2 जा 4 सर आणि 2 7 जा 7 14 144. 7 दोन्ही 144. ओके. 144 कुठं टाकायचे? सर एक अंक सोडायचा आणि त्याच्या पुढे ओके. 144 युनिट. लिहायचे. ओके. युनिट प्लेस सोडायचा आणि बाकीचे 144 समोर लिहायचं. ओके. ऍडिशन करायची का? हो. 12 ओके. 1 12 12 कॅरी एक जाईल. ओके. 4 4 8 आणि 4 आणि 9 4 8 आणि 1 9 6 आणि 1 7. आणि हा किती हा? ओके. चला कॅल्क्युलेटर घ्या आणि 89 इंटू 89 करून बघा. 7921 आपलं स्क्वेअर येऊन जाईल. ओके. समजलं का रे? अरे या. हो. ओके. आता काढशील कुठलाही काढू शकतोस तू. कुठलाही बघा एकदम सोप्या पद्धतीमध्ये कुठलाही तू वर्ग काढू शकतेस. ओके. आणि तुझ्या फ्रेंड्सला सांगशील का? तुझे फ्रेंड्स जर आले आपण कसं आहे नवीन नवीन ट्रिक घेऊया. नंतर आपल्या सिलेबसला स्टार्ट करूया. ओके. तर हो. आपल्याला पहिल्यांदा बेसिक आलं पाहिजे. त्यासाठी आपल्याला बेसिक गोष्टी जमल्या पाहिजे. त्यासाठी गुणाकार मल्टिप्लिकेशन असेल, डिव्हिजन असेल, तो आपण ट्रिकने कशी सॉल्व्ह करायचं, लवकर कसं सॉल्व्ह करता येतं, हे आपल्यासाठी फार सेकंदामध्ये कसं सॉल्व्ह करता येतं, हे आपल्यासाठी फार महत्वाचं आहे. त्यासाठी आपल्याला अशा छोट्या छोट्या ट्रिक येणं फार गरजेचं आहे. ओके. त्याच्या आधी तुला माहिती होती का ही ट्रिक? नाही. नाही. मग आता तू तिसरीला आहेस तर तुला माहिती आहे. तर मग आपल्या उद्या क्लासमध्ये दाखवायचं बघ रे. हे तुला नवीन पद्धतीने करून दाखवू का? तू कसं करशील? 89 इंटू तू 89 चा स्क्वेअर काढायचं समज तुला. ओके. 89 चा स्क्वेअर काढ रे. मग तो काय करेल? 89 इंटू 89 काय करणार मल्टिप्लिकेशन करत बसणार. हे बघ मी सांगतो तुला काय म्हणायचं. मी सांगतो काय करायचं बघ. असं असं करायचं. ओके. 8 चा स्क्वेअर करायचा, 9 चा स्क्वेअर करायचा. ओके. देन मांडून घेतला आपण. देन काय करायचं? त्या तिघाची मल्टिप्लिकेशन करायची. बघा 8 इंटू 9 इंटू 2 केला. यांचं मल्टिप्लिकेशन करायचं. ओके. चल युनिट डिजिट सोडायचं बघा. मग काय करायचं? ऍड करायचं. त्याची ऍडिशन करायचं. झालं सिंपल आन्सर. सोपं न चुकता एकदम सोपं कॅल्क्युलेशन मिळतं आपल्याला आणि एकदम इझी आन्सर आपलं निघून जाईल. ओके. आवडलं का बघा? हो. आता बघ. हो. आता अजून सेकंदामध्ये कसं काढायचं? ज्याच्या युनिट प्लेसला म्हणजे ज्याच्या एकक स्थानी 5 असेल, ज्या संख्येच्या एकक स्थानी किती असेल तर बाळा एकक स्थान 5. म्हणजे तुझा युनिट प्लेस. ओके. युनिट प्लेस. तू युनिट प्लेस एकक स्थानला काय म्हणतात? एकक स्थान. युनिट. आपल्याला मराठी पण येणं फार गरजेचं आहे बाळा. ओके. एकक हो. स्थान म्हणजे आपण त्याला काय म्हणतो? युनिट प्लेस. काय म्हणतो? युनिट प्लेस. प्लेस. ओके. जो युनिट प्लेसला 5 असेल बरोबर, एकक स्थानी 5 असेल तर त्याचा वर्ग कसा काढायचा? ओके. एकदम सोपं. अजून याच्यापेक्षा सोपं. तुला म्हणून 5 दाखवलं नाही बाळा आतापर्यंत. बघ ज्याच्या हो. एकक स्थानी 5 असेल तर काय करायचं? ओके. बघ चला 15. आता 15चा वर्ग काढायचा आहे आपल्याला. तर मग कसं करणार बाळा? बघ एकदम सोपं आणि इझी. युनिट प्लेसला 5 असेल तर म्हटला त्याचा वर्ग काढायचा. एकक स्थानी कोण आहे बाळा? एकक स्थानी कोण आहे सांग बरं 5. तुम्हाला? 5. 5. एकक स्थान तुला कळाला का नाही? मराठी शिकली का नाही तू? युनिट प्लेस हो. म्हणतात. तर त्याचा वर्ग जशाचा तसा लिहायचा. ओके. हम्म. त्याचा काय करायचा? वर्ग जशाचा तसा. 5 5 25 लिहायचं. मग हम्म. आता समोर कोण आहे? समोर कोण आहे? 1 आहे. 1. बरोबर. हो. 1 1 1 नंतर कोण येतं बाळा? 2. 2. काय करायचं? 1 इंटू 2 याचं मल्टिप्लिकेशन करायचं. 2. तर उत्तर तुझं काय येणार आहे बाळा? इथे 2. 2 लिहायचं. झालं 200. किती झालं बाळा? 200. 225. सॉरी
225. बघूया 15 गुणिले 15 करूया. आपलं उत्तर येते का बघूया. बघ, हम्म 5 5 जा 25, कॅरी 2, 5 1 जा 5 अँड 2 5 7, बरोबर. प्लस हो दिला आपण 1 5 जा 5 आणि 1 1 जा 1, 1 5 अँड 12, कॅरी 1 अँड 2, बरोबर आलं. हो 225. ओके, समजलं. हम्म समजलं किती सोपं आहे. आपण एवढा हो गुणाकार करत बसलो आणि आपल्या इकडे उत्तर आलं. आता 25 आहे समज आपला, 25 म्हणजे 25. बघ, आता इथं काय करायचं, सेम. दोनच्या नंतर कोण येतो, 3. इथं लिहून ठेवूया. नंतर 5चा वर्ग पहिल्यांदा करायचा. 5चा वर्ग म्हणजे 5चा स्क्वेअर, 25 लिहून हम्म घ्यायचं. आणि 2च्या नंतर कोण येतो, 3 2च्या नंतर 3 येतं. 3 मग या दोघांचं मल्टिप्लिकेशन, 3 इंटू 2 किती आहे ना, 6. 6 झालं, 625 झाला स्क्वेअर. आहे इझी. चल, आता हे हो पुढचं सांग मला. 35. 35 5चा हे स्क्वेअर लिहायचा. ओके. 3च्या पुढे 4 येते. 4 ने 3 ला मल्टिप्लाय करायचं. ओके, सांगा मग. 12 व्हेरी गुड, दिस इज फायनल आन्सर. ओके, तू करून हो बघ. 35 into 35 करू बघ. बघ, 5 5 जा 25, कॅरी 25 2, बरोबर. ओके, हो 5 3 जा